तर संविधान बदलण्यासाठी भाजपला 400 पार जायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपवरती हा आरोप केला। तर निवडणुका आल्यावर संविधान बदलणार असं खोटं विरोधक बोलतात असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलेलं आहे। विनंती आता यांना 400 पार एवढ्यासाठी पाहिजे, देशाच्या कल्याणासाठी नकोय, यांना घटना बदलायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे, संविधान लिहिलेलं आहे, याची शपथ घेऊन मी मुख्यमंत्री झालो होतो, संविधानाची शपथ घेतली होती। अरविंद सावंत मंत्री होते, संविधानाची शपथ घेतली। पंतप्रधान मोदींनी सुद्धा संविधानाची शपथ घेतली। ते संविधान यांना आता बदलायचं आहे आणि ते बदलण्यासाठी आवश्यक असलेला जो आकडा आहे तो 400 पार करायचा आहे, करावा लागतो, म्हणून यांना 400 पार करायचंय। काही लोक आम्हाला सांगतात की खोटं बोलतात। मित्रांनो, नेहमी निवडणुका जवळ आल्या की विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मोदी साहेब बदलणार, दादांत खोटं बोलतात, रेटून बोलपट खोटं बोल, हे विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे। तर विकास पुरुष म्हणून मोदींच्या साहेबांच्याकडे बघितलं जातं। आम्ही दाखवलंय आणि मग तुमच्या इथं बोलतोय। पिंपरी चिंचवडचा कायापालट कसा पद्धतीने केला, जाऊन 25 वर्ष माझ्याकडे पिंपरी चिंचवड होतं बघा। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही।